नमस्कार, माझं नाव दादा कळसे आहेत. एक मी लोहार समाजाचा कार्यकर्ता म्हणून एक आज माझ्या मनातील विचार एक खंत करतो. आज आटपाडी तालुक्यामधील आमची एक लेक गेले 3-4 दिवसापासून तिचे अपहरण झालेले आहे. पोलीस त्या ठिकाणी कुठलीही कारवाई करायला तयार नाही. त्यांच्या मागे कुणाचा राजकीय हात आहे हे आम्हाला समजाय तयार नाही. गेल्या 4 दिवसामध्ये आटपाडी तालुक्या ठिकाणी एक 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण होतं आणि पोलीस प्रशासन अजून त्या ठिकाणी झोपलेलं आहे. माझं राजकीय नेते मंडळीला एक सांगणं आहे, हिंदू मुस्लिम ही प्रकरण ह्या ठिकाणी जर मुलीचं आणि मुलाचं आलं असतं तर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी व आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या बिंबीच्या देठापासून किती नेट लागतं आपल्याला. आज मला कुठल्या नेत्यावर टीका करायची नाही, पण आमच्या समाजाची एक लेक गेलेली आहे. त्याच्या भावना, त्याच्या आईवडिलांची अवस्था काय आहे ही आम्ही त्या ठिकाणी जाऊन काल आटपाडीला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी तिथनं थोडी सूत्र हालाय तयार झाली, पोलिसांची सुरू झाली. परंतु त्या मायमाऊलीची गाठ घेतली, त्या मुलीच्या आईची आणि वडिलाची गाठ घेतली. त्यावेळेस त्यांच्या काय अश्रू होतं आणि त्यांच्या काय वेदना होत्या एक मी समाज बांधव म्हणूनच मला कळू शकतं. परंतु मला एवढीच खंत वाटते, पडळकर साहेब, आपण सांगली जिल्हा नाही तर सांगली जिल्हा वलडून सोलापूर जिल्हा वलडून आपण पुणे जिल्ह्यामध्ये येऊन एका आपल्या बहिणीचं रक्षण केलं आणि ती बहीण परत घरी आणण्यासाठी आपला मोलाचा वाटा होता. परंतु पडळकर साहेब, आपल्या गावाच्या थोड्याच अंतरावर 10 ते 15 किलोमीटरवर आटपाडी या ठिकाणी प्रकरण घडतं आणि साहेब आपला फोन येत नाही किंवा आपल्या त्या कुटुंबाला भेट देण्याची इच्छा होत नाही. हा काय प्रकार आहे? जर हिंदू मुस्लिमचं प्रकरण असतं तर नितेश राणे साहेब, पडळकर साहेब, तुम्ही, दहोलदादा मोहिते पाटील आणि तिकडे जगताप साहेब ते आमदार, तुम्ही 4 जण हिंदू मुस्लिम प्रकरण असलं तर उचलून धरता. ही काय तुमची लेक नाही का? ही काय तुमची बहीण नाही का? हा मोठा आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे. आज लोहार समाजाची बहीण, तिथून मुलगी, आमची लेक अपहरण होते, परंतु तिथं कुठलं पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. त्या ठिकाणी आपला साधा फोन सुद्धा होत नाही. त्या ठिकाणी आपण तिथल्या त्यांच्या आई वडिलांना भेट देण्याची सुद्धा इच्छा होत नाही. काय प्रकार आम्ही समजायचा? म्हणजे आपण राजकारणासाठीच, प्रसिद्धीसाठीच भांडता का? हा आमच्यासाठी मोठा एक विचार करण्याची गोष्ट आहे. का हो, त्या मुलीच्या घरच्यांच्या, त्या नातेवाईकांच्या काय वेदना तुम्हाला समजून येत नाहीत का? आणि TV चॅनलवाले सुद्धा, विलास बडे सारखे ज्येष्ठ पत्रकार आणि अनुभवी, आम्ही सुद्धा त्यांचा सन्मान करतो. परंतु कुठलेही काय झालं तर आपण ब्रेकिंग न्यूज केली जाते. परंतु हा आटपाडीचं प्रकरण तुम्हाला माहीत नाही का? आम्ही काल त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं होतं. त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच चॅनलवाल्याशी आम्ही संपर्क साधला. यूट्यूब चॅनलवाल्यांनी बातम्या लावल्या, पर आपल्या TV9 असेल, ABP माझा असेल, ह्या चॅनलला बातमी सुद्धा येत नाही. ही सुद्धा आमच्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण तुमच्या बातमीमध्ये जर प्रसिद्धी झाली तर आमची मुलगी आम्हाला लवकर मिळेल. आम्हाला तुमच्यावर कुठला रोष धरायचा नाही, नेते मंडळीवर कुठला आम्हाला राग धरायचा नाही. आम्हाला एकच पाहिजे, आमची मुलगी गेलेली, आमच्या कुटुंबाला ती मुलगी परत मिळाली, एवढंच आमचं मत आहे. आम्हाला काय ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. आम्हाला कुणाचा राजकीय, लोहार समाजाला कुणाचाही राजकीय वर्धात हस्त नाही. मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, आताच आमचे कैलासवासी अजितदादा साहेब, अजितदादा सुद्धा लाडक्या बहिणीसाठी सर्व तुम्ही 3 नेते मंडळी निर्णय घेत होता. आता ह्या वेळेस महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि महिला कुठे गेलेत हा प्रश्न कोणच उचलाय तयार नाही. काय ह्याच्या मागे राजकारण की आरोपी कोण असेल तो राजकीय त्याच्या मागे ताकद आहे का? हा आमच्या मोहर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळ्या राजकीय मंडळी असेल किंवा पत्रकार बंधू असेल,
आज आम्ही तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही जर आमच्या अशा प्रकरणामध्ये भाग घेत नसाल तर आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्याविषयी विचार करावा लागेल. जर उद्या संध्याकाळपर्यंत आटपाडी पोलीस स्टेशनला नम्र आवाहन करतो, उद्या संध्याकाळपर्यंत आमची लेख आम्हाला जर नाही मिळाली तर परवा दिवशी अख्खा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून लोहार समाज आंदोलन करेल, एवढंच मी सांगतो. आणि जे हिंदू मुस्लिम ह्याचं राजकारण करून प्रसिद्धी मिळवतात, ह्यांना माझं आव्हान आहे, लोहार समाजाच्या लेकीला ती आपली कोण लागत नाही का?